चला, बरोबर 10 वाजलेले आहेत. आपण वेळेत कार्यक्रम सुरू करणार आहोत आणि सगळ्यांनी वेळेतच जॉईन व्हावं. कारण शक्यतो मी जास्त घेणार नाहीये. एक म्हणजे 1 तास टाईम लिमिट ठेवणार आहे. नेहमीसारखं नाही, कारण रात्रीची वेळ आहे आणि मग ध्यान त्यामुळं मी फोकस करणार नाहीये. हा जेव्हा पहिला कोर्स घेतला 21 दिवसाचं अत्याधुनिक आयुष्य बदलाचं कोर्सचं नाव काय आहे? 21 दिवसाचे आयुष्य बदलायचंय आपल्याला. आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र. शाश्वत, शाश्वत आणि अत्याधुनिक शास्त्र. आयुष्य बदलायचंय. कोणाला बदलायचं नाही असं नसतं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सतत बदल हवा असतो. काही ना काही, काही ना काही. कारण आपण जो आज आहोत, आज आपण कितीही सुखी असलो, तरी आपण समाधानी नसतो. आपल्याला भविष्यात रमायला फार आवडतं आणि आत्ता जर काही विवंचना असतील, कुठल्याही विवंचना असू देत, तर आपण त्यांनी त्रस्त होऊन जातो. ॲक्चुअली कुठलीही विवंचना, कुठलंही चॅलेंज जे आयुष्यात येत असतं, ते काय असतं? ते आपल्या क्षमता वाढवण्यासाठी असतं. आपल्या क्षमता या सतत वाढवायच्या असतात. आपल्या आयुष्याचं रहस्य असं असतं, की आपण लर्निंगसाठी आलेलो असतो. आपल्याला लर्निंग म्हणजे शाळेत जसं शिकतो तसं या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये शाळेतही शिकत राहायचं असतं सतत. आणि मग शिकत राहण्यासाठी जे काही चॅलेंजेस आपल्या पुढे येतात, आपण त्यांना त्रास म्हणतो, समस्या म्हणतो, पीडा म्हणतो. तसं तर हे काहीच नसतं. आपल्या क्षमता वाढवण्यासाठी आलेलं असतं. ज्यावेळेला आपण एखाद्या समस्येतून जातो, शारीरिक असू देत, आर्थिक असू देत, प्रापंचिक असू देत, रिलेशनशिप असू देत, जॉबबद्दल असू देत, काहीही असलं, सायकॉलॉजिकल असू देत. आता जरा या सायकॉलॉजिकल त्रासांचे भर पडलेत, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्याला कपॅबल करण्यासाठी असतात. रफ आणि टफ. जसं सोनं हे तप्त केलं जातं अग्नीमध्ये आणि मग ते तेजाळू लागतं. तसंच आपल्या जीवनाचा प्रोग्रेस होण्यासाठी आपल्याला समस्या येत असतात काही शिकण्यासाठी. मग या ओव्हरकम ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला आपलं लर्निंग होतं आणि त्यावेळेला आपल्या क्षमता वाढतात. मग बघा, ज्या माणसाला जास्त दुःख आलेली असतात, त्याला दुःखाबद्दल एवढं काही वाटत नाही. म्हणजे आणि जो सुखी असतो आणि ज्याला सगळं सुख, ऐश्वर्य पायाशी लोळून घेत असतं, त्याला जर कधी थोडंसं जरी दुःख आलं, तरी खूप व्यथा होतात. तर या गोष्टी जर आपण घेतल्या, की आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला क्षमता वाढवण्यासाठी आलेले आहेत. मग आपण हा प्रॉब्लेम दूर कसा करायचा? हे जर आपण शिकलो, तर नक्कीच आपलं लर्निंगही होतं आणि प्रॉब्लेमही संपतो आणि आपलं क्षमताही वाढतात. तर असा हा कोर्स आपण डिझाइन केलेला आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक. अत्याधुनिक का? तर सगळ्यात लेटेस्ट सायन्स आपण यात वापरलेले. जगामध्ये आजच्या क्षणाला जे सगळ्यात सुपरमोस्ट शास्त्र आहे, ते आपण या कोर्समध्ये वापरलेलं आहे. शाश्वत का आहे? तर ते सत्य आहे. आपलं सत्य आहे आणि ब्रह्मांडाचंही सत्य आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. कुठलंही युग असू देत, हे जे आपण आज विचार करतोय, ते शाश्वतच असणार आहे. म्हणजे जसं आपण बघितलं, की संकल्प आपण शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे संकल्प पाळतो. आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात आपण बघितलंय, की स्वामींनी म्हटलंय, की युगानुसार आपल्याला काय हवंय त्या पद्धती हव्यात. मग त्याच्यामध्ये यज्ञ म्हटलंय त्यांनी, मंत्र म्हटलेले आहेत, परत उपासना, कर्मकांड म्हटलेली आहेत आणि सत्ययुगात त्यांनी लिहिलेलं आहे संकल्प. म्हणूनच आपण शिवसर्वोदय शास्त्र शिकतो आणि माझ्या दृष्टीने ज्यांनी शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 शिकलेला आहे आणि जे हे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र शिकलेले आहेत, त्यांना काही शिकायचं राहिलेलंच नाहीये. जे शिकलेलं असतं तेच परत, परत, परत इम्प्लिमेंट करण्याचं राहिलेलं असतं. आणि प्रत्येकाचं आपल्या जीवनात इम्प्लिमेंट करण्याच्या क्षमता खूप वेगळ्या-वेगळ्या आहेत. आज 3-4 वर्ष झाले काही साधकांनी हा कोर्स खूप वेळा केलाय, खूप वेळा केलाय. पण तरी मला सारखं सांगावं लागतं, की हे काय तुम्ही पेरत आहात? खरं बघितलं तर आयुष्य आपल्या हातातच आहे. हां, आपल्याला जे काही हवंय ते मिळवणं फार सोपं असतं. पण आपण ते बदलत नाही म्हणून नाही मिळत आपल्याला. तर हे जसं संकल्प सत्ययुगातली मेथड झाली.
आता इथे संकल्प नाही, इथे शिवाचं हृदयशास्त्र नाही, इथे श्वासावरचं शास्त्र नाही. आत्ताच कोणाचा तरी एक मेसेज आलाय, की श्वासावरचं शास्त्र करायचं. आता म्हणजे काय समजायचं? ध्यान करायचंय का शिवसरोदय शास्त्र शिकायचंय? काही माहिती नाहीये. तर ह्याच्यामध्ये इथे आपण काय शिकणार आहोत? तर इथे पूर्ण सायन्स बेस्ड हा कोर्स आहे. मग अत्याधुनिक म्हटलेलं आहे, शाश्वत म्हटलंय. हो. आत्ताचं जरी टॉप मोस्ट हे सायन्स आपण वापरतोय, तरी त्याला एंडच नाहीये. कुठल्याही युगात ते सत्य असणारच आहे. त्यामुळे ते शाश्वत आहे, सनातन आहे. मग असं कुठलं सायन्स आपण या कोर्समध्ये वापरणार आहोत? तर आइन्स्टाईन फिलॉसॉफी वापरणार आहे, की ज्याच्यावर पूर्ण विहंगमची संकल्पनाच अशी आहे. सुदर्शन पिरॅमिडची संकल्पना त्यावर आहे. विहंगमची बेसच तो आहे, कारण मी स्वतः इंजिनिअर आहे. मग आइन्स्टाईन हा जो ग्रेट सायंटिस्ट झालाय, त्याची जी फिलॉसॉफी आहे, ते जे सायन्स आहे, त्यावर आपण हे आयुष्य बदलणार आहोत, येत्या 21 दिवसात. जो कोणी सराव करणार आहे, तो पुढे जाणार आहे. आणि आपण एक 3 वर्षाचा स्पॅन धरलाय. 3 ते 4 वर्षाचा स्पॅन धरलाय या कोर्समधून. या 3-4 वर्षात आपल्याला जे काही मिळवायचं आहे, ते आपल्याला पेरायचं आहे. भले त्याचे रिझल्ट्स आता दिसतील न दिसतील. पण या 21 दिवस आपण जे करणार आहोत, या क्लासमधून 1 तासभर जे काही शिकणार आहोत, ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे, होमवर्क करायचं आहे. आणि हे जे 21 दिवस होमवर्क करणार आहेत, त्यांना नक्कीच या 3 घटना काही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मिळणार आहे. ब्रह्मांडात याची पेरणी होणार आहे. आणि पेरणी झाली की उगवणार तेच आहे, की जे तुम्ही पेरणार आहात. मग काय आपण याच्यात शिकणार आहोत? तर आइन्स्टाईनचं सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आपण एनर्जी इज एव्हरीथिंग. आइन्स्टाईननी काय म्हटले? एनर्जी इज एव्हरीथिंग. मग आपण या कोर्समध्ये 3च महत्त्वाचे टेक्निक शिकणार आहे. तसे विचार खूप आहेत. महत्त्वाचे वाक्य खूप आहेत. आणि ही वाक्य आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये ठेवून तसं वागायचं आहे. जेव्हा हे हळू-हळू अचानक बदल होणार नाहीत, एका दिवसात बदल होणार आहे. पण ज्यावेळेला ही वाक्य ज्यावेळेला ब्रेनमध्ये घुमतील, ब्रेनमध्ये ॲब्सॉर्ब्स होते, त्याच वेळेला आचरणात ती येणार आहे. कॉन्शियसली आणायची आहेत. मग अशी वाक्य भरपूर आहेत या क्लासमध्ये, या कोर्समध्ये. तर रोज तुम्हाला 5 वाक्य लिहायची आहेत, जी आवडली ती. आता बघा आज अर्धा तासच मी बोलणार आहे. आता हा कोर्स ज्यावेळेला घेतला तर त्याला रोज ध्यान होतं. आता इथे ध्यान नाहीये रोज. आनापानसती ध्यान होतं. कारण तो कोर्स वेगळ्या ह्याच्यासाठी डिझाइन केला होता. तो एक ॲक्सिडेंट म्हणून डिझाइन झाला होता. मला व्हेकेशन होती आणि मी एक ग्लोबल कोर्स करत होते, ग्लोबल सर्टिफिकेशन आणि त्यांनी सांगितलं होतं, की आम्हाला तुम्ही नंतर सांगितलं फी 10,000 भरली आणि नंतर सांगितलं होतं, की तुम्हाला 21 दिवसाचं सर्टिफिकेट लागेल. 1 तास घ्या, 2 तास घ्या, हळू-हळू, हळू-हळू घ्या तुम्ही. आणि ज्यावेळेला तुम्ही हे 21 दिवसाचं सर्टिफिकेट द्याल, त्यावेळेला तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देऊ. हे नंतर पैसे भरल्यावर सांगितलं होतं. मग मला काही अवघड नव्हतं 21 दिवस सलग एकाच दणक्यात घ्यायला. बेसिकली जन्मताच हाडा-रक्तातच शिक्षकीपणा घुसलाय. त्यामुळे मी तो लॉन्च केला होता हा, त्या हिशोबाने. त्यामुळे त्यांच्या ज्या काही कंडिशन्स होत्या, की ध्यान घ्यायचं आणि आनापानसतीच ध्यान घ्यायचं. त्यामुळे ते झालं. आता आपल्याला इथे आता आपण फ्री आहोत. आपण मुक्त झालो आहोत. इथे आपण मुक्त झालोय. आता विहंगमचं पण आपल्याला नियम आपण पाळत नाही. आपण सुदर्शन पिरॅमिडच्या पॅराडाईजच्या खाली हे ऑर्गनाइज करत आहोत पेड कोर्सेस. मोफत आहे ते विहंगमच्या ह्याच्यातनं होत आहेत. त्यामुळे इथे कसलं बंधन नाहीये. मग इथे आपण फ्री आहोत, तर कशाला ध्यानामध्ये वेळ घालवायचा आहे? ध्यान आपण करतोच आहे की पहाटे आणि कोर्सेस भरपूर लॉन्च होत आहेत, अजूनही होणार आहेत. हा कोर्स आपण पूर्ण सायन्स आणि ते 3 टेक्निक आहेत. तर 3 टेक्निक कोणते आपण या 21 दिवसात शिकणार आहे? पहिलं आहे हृदय ध्यान. मग हृदय ध्यान जे शिकणार आहोत, त्या हृदय ध्यान आहे 1 मिनिटाचं. पण दिवसातून तुम्हाला कमीत कमी 25-30 वेळा करायचंय. लिहायचंय डायरीमध्ये महत्वाचं. आणि हे कमीत कमी 10 दिवस तुम्हाला करायचंय. मी आधीच सांगते. कारण मग तुम्हाला सगळा महत्त्वाचा बेसच कळेल या कोर्समधनं तुम्हाला काय करायचं. आणि एखादा 2 दिवस चुकलं तर काही त्याने तोटा होणार नाहीये. मी इथे आहेच. मी सगळं पर्सनलाईज बघत असते. तुमचे आज सगळे उद्दिष्ट पण मी जी फॉर्ममध्ये घेतलेलं आहे.
तर ते बघूनच मी काही वाक्य, उदाहरणं देणार आहेत. तर याच्यामध्ये पहिलं हृदय ध्यान आपण शिकणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत. पण सराव एकदाच होईल ना. 1 तासाच्या ह्याच्यात एकदाच होईल, 8-10 दिवस होईल, 4-5 दिवस होईल, ते काही माहिती नाहीये. पण तुम्ही रोज हे 25 ते 30 वेळा करायचे. तुम्हाला काही हवं असू देत, नाही तर नसू देत. ही टेक्निक जी आहेत बेसिकली 3 टेक्निक, ती काय हवा हे मिळवण्यासाठी नाहीये. म्हणजे वरवर आहेत ते हवं आहे, आपल्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहे, तसं नाहीये. डीपमध्ये जर आपण बघितलं, आता जे असेन्शन सुरू झालं आहे, या युगाचं परिवर्तन सुरू झालं आहे, आपल्या मानवाचा महामानव होणार आहे. त्या सगळ्यांसाठी आपल्याला आपल्या शरीरातही बदल घडवायचे आहेत. आपले डी बदलायचेत, आपली हाडं बदलायची आहेत, आपली घनता बदलवायची आहे, आपल्या क्षमता बदलवायच्या आहेत, आपली बिलीफ थेरपी जी आपले विश्वास सिस्टीम जी आहे ती बदलायची आहे, आपले स्वभाव बदलायचे आहेत, आपला ॲटिट्यूड बदलायचा आहे, आपले विचार बदलायचे आहेत, आपल्या भावना बदलायच्या आहेत. हे सगळं युग बदलत चाललंय, पृथ्वी बदलत चालली आणि हे केव्हा बदल होणार आहेत? तर त्यासाठी सुद्धा हे टेक्निक्स आहेत. मग हे हृदयाची क्षमता बदलवणार आहे आणि सगळ्यात जर म्हटलं तर आपण आसन कशातून होणार आहे? ज्यावेळेला हृदय चक्र आपला ओपन होईल, हृदयातला 6वा कप्पा ओपन होईल, त्यावेळेला आपल्या 5व्या आयामातल्या पृथ्वीत जाता येणार आहे. मग तुम्हाला आता काय हवं असू देत नसेल, हृदयावर काम करणं गरजेचं आहे. मग हृदयचक्र आहेच आहे की आपला. पण इथे आपण वेगळ्या पद्धतीने आपलं हृदयचक्र स्ट्रॉंग करत आहोत. हृदयाची एनर्जी बदलायची आहे आपल्याला. आता हृदयाच्या अवती-भोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं आणि हृदय ध्यानाने ते आपण वाढवणार आहोत. म्हणून हे 25-30 वेळा रोज करायचे. मग एकाच वेळेला बसलं तर एक पटकन मिनिटं झाला आणि बसले मी 1 तासभर आणि 60 वेळा करून टाकलं असं नाहीये ते. ते मी सांगेल तुम्हाला एकदा बसल्यावर किती वेळा करायचं. दिवसाच्या 3, 4, 5 तरी स्पॅनला तुम्ही बसा. कारण दिवसाच्या 24 तासात तो हृदयाचा ऑरा कॉन्स्टंट वाढवायचा प्रयत्न झाला पाहिजे. नाहीतर तो जातो खाली लगेच. आपण ऑराचं पर्सेंटेज तुम्हाला बघायला सांगितलं. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघा आता कोर्सच्या आधी. कारण आता अर्धा तास आपण ध्यान करणार आहोत. आज पहिल्याच दिवशी. उद्यापासून नाही एवढं ध्यान होणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचा ऑरा किती बदलतोय ते बघायचं. ज्यांना माहिती आहे त्यांना नाही माहिती त्यांना मी सांगणार आहे. पण एक संक्षिप्त ॲट अ ग्लान्स कोर्स सांगते मी. मग हा ऑरा बदलायचा आहे म्हणजे 25-30 वेळा तुम्ही केलंच पाहिजे हृदयध्यान. तुम्हाला हवं असू देत, नको असू देत. तुमच्या हृदय चक्राला स्ट्रॉंग करायचंय. त्या हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड वाढवायचे. भलं तुमच्या ज्या इच्छा आहेत हृदयध्यान करताना होऊ देत, नको होऊ देत. पण ही एक सराव, एक्झरसाइज आहे. जसं ब्रीथिंग करता, प्राणायाम करता, ओंकार साधना करता, ध्यान करता, सूर्यनमस्कार घालता, तशीच ही हृदयाची एक्झरसाइज आहे. मग हे झालं क्लिअर. दुसरं टेक्निक्स आहे याच्यात चित्र मेडिटेशन. ते एक व्हिज्युअलायझेशन कोणाला पटकन जमणार नाही म्हणून एक मी मधली स्टेप घेतली होती. ते चित्र मेडिटेशन आहे. ते थोडंसं करायचं म्हणजे 1-2 वेळा तुम्हाला ते काय आहे चित्र बघायची सवय होईल. आता हे सगळं सायन्स आहे. नुसतं चित्र बघून होणार आहे का? काहीच नाही होणार आहे. आणि तिसरं व्हिज्युअलायझेशन हे 3च मॅनिफेस्टेशन टेक्निक आपल्याला करायची. पण आता जे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे ते 97 टू 99% सक्सेस आहे. माझ्या आयुष्यात मी बघितलेलं सगळ्यात पॉवरफुल टेक्निक ते आहे. आणि इथे डिझाइन रिसर्च बेस झालाय. फ्रिक्वेन्सी सगळ्या मॅच केल्यात. व्हायब्रेशन्स, एनर्जी सगळी मॅच केली. नुसतं असं नाहीये व्हिज्युअलायझेशन. पण इथे आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम करणार आहे. हा भाग समजून घ्या. हा भाग समजला जात नाही 5 वेळा कोर्स केलाय तरी. आपण जो व्हिज्युअलायझेशन टेक्निक करतो, ते एक 10 मिनिटामध्ये आपण ब्रेनला अल्फा फ्रिक्वेन्सीमध्ये नेतो. म्हणजे ब्रेनची फ्रिक्वेन्सी बदलतो. मग ह्या फ्रिक्वेन्सी बदलाला दरवेळी 10 मिनिटं करायचंय का? आता मला काहीतरी हवंय. मी 10 मिनिटं ते ब्रेनची फ्रिक्वेन्सी बदलत बसायची का? आणि मग ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक मग करायचं का? नाही. म्हणून आपण एक 3 बोटांचा प्रोग्राम करतो इथे. हे जे 3 आपण कुबेर मुद्रा बघितली मुद्रांमध्ये. या 3 बोटांचा आपल्याला प्रोग्राम करायचा. म्हणजे उद्या इथून पुढं काहीही हवं असलं, तर फक्त ही 3 बोटं कनेक्ट झाली, तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, ब्रेनचा प्रोग्राम आपण केलेला असणार आहे.
तो घडला का नाही तो तुमच्यावर डिपेंडंट आहे. तो घडण्यासाठी इथे 21 दिवस आपण हा कोर्स लॉन्च करतो. कारण 21 दिवसात काही शरीरात बदल होतात. मग हे ज्यावेळेला ब्रेनला एक प्रोग्राम दिला जाणार आहे, जेव्हा-जेव्हा ही 3 बोटं आपण चिटकवू, त्यावेळेला माझा ब्रेन अल्फा फ्रिक्वेन्सीमध्ये जाईल. हा प्रोग्राम आपल्याला इथे सारखा करायचा आहे. मग तो करण्यासाठी कधी घडणार आहे तो ब्रेनचा प्रोग्राम? ज्यावेळेला आपण इथे एकदा करणार आहोत 10-15 दिवस तरी. म्हणून आता फोकस आपण याच्यावर द्यायचा. आपण ध्यान नाही करत बसणार आहोत. आपण हे एन-एल-पीवर फोकस देणार आहोत. हृदयाचा ऑरा स्ट्रॉंग करणारे, ब्रेनचं फंक्शनिंग, ब्रेनची पॉवर वाढवणारे, हृदयाची पॉवर वाढणार आहे आणि ब्रेन हार्ट कोहिरन्स करणार आहे. यावर फोकस द्यायचा आहे आता. आज फक्त आनापानसती ध्यान करू पहिल्यांदा. कारण बरेच लोकं नवीन आहेत. तर त्यांना पण थोडंसं एक कळेल, की ध्यान म्हणजे काय? ध्यानाने काय होतं? कारण हे तिन्ही टेक्निक्स ध्यानच आहेत. हे मॉडर्न मेडिटेशन प्रकार आहेत, पण ॲट द सेम टाईम मॅनिफेस्टेशन सुद्धा आहे. आता ध्यान काही ध्यान काही मिळवण्यासाठी केलंच जात नाही. उलट ध्यान हे अलिप्तता येण्यासाठी, तटस्थता येण्यासाठी केलं जातं. पण आपण सगळे सांसारिक आहोत. इथे कोणी संन्याशी नाहीये. आपली उद्दिष्ट सगळी आहेत. आपल्याला संसार करायचा आहे, आपल्याला कर्तव्य करायची आहेत, आपल्याला धर्म पाळायचे आहेत. म्हणून मग आपण थोडं-थोडं सगळ्या गोष्टी बघतो. म्हणून इथे हे ध्यानच मेडिटेशन्स आहेत. पण अल्ट्रा एडव्हान्स ध्यान प्रकार आहेत, की ज्यांनी सक्सेस मिळतो, ज्यांनी मॅनिफेस्टेशन्स मिळतं. मग आता हे क्लिअर झालं, इथे 3 बोटांचा प्रोग्राम केल्याशिवाय वर्क होणार नाही. नाहीतर तुम्ही नुसतं 3 बोटं करता, त्याला काही अर्थ नाहीये. तो ब्रेनचा प्रोग्राम घडला तर हा वर्क होणार आहे. मग हा केव्हा घडणार आहे? तर आपण जेव्हा इथे एकदा करतो त्याला तो करायचा आहे. नंतर सराव करायचा आहे तुम्हाला. मी जे काही सांगणार आहे ते. ब्रेनला तुम्हाला सबकॉन्शियसला न्यायचंय 2दा. कोर्स एकदा. मग 2दा केव्हा? तर सकाळी उठल्या-उठल्या डोळे उघडायच्या आधी आणि रात्री अगदी शेवटच्या क्षणाला. या 2 वेळेला तुम्ही कमीत कमी 10 ते 15 दिवस तरी व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. म्हणून मग तुम्हाला मी सांगितले हे सगळे प्रॉब्लेमच तुमचे रेडी पाहिजेत आज. तर हृदय ध्यानासाठी सोपे-सोपे 10 वाक्य करायला सांगितलेत. मग खूप लगेच आजच्या दिवसात आपल्याला हे काही मिळवण्यासाठी आत्ता करायचं नाही. एकदा हे शिकलात, एकदा हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड वाढवून तुम्ही घेतलं, की मग ते वर्क होणार आहे. मग नंतर हृदय ध्यानही करावं लागत नाही. मनात येतात सगळ्या गोष्टी घडायला लागतात. पण त्यासाठी हे फील्ड तर क्रिएट करायचंय. मग फील्ड क्रिएट केल्यावर किती दिवस राहणार आहे? रोज आपण जसा विचार करतो, दिवसामध्ये वेगळं-वेगळं ऐकतो, तसं सगळे ऑरा, चक्रा सगळं आपण घाण त्याच्यात टाकत जातो. अशुद्धी होत जाते, एनर्जी बदलत जातात. मग 10-15 दिवसांनी परत तुम्हाला केलं पाहिजे. मग ही सवय, ही एक लाईफस्टाईल बनवली पाहिजे तुम्ही. आणि ती लाईफस्टाईलच कोणी बनवत नाही. म्हणजे टेक्निक करायची लाईफस्टाईल नाही. पण या ज्या गोष्टी एनर्जी बदलवणाऱ्या आहेत, आता हेच तर आपल्याला शिकायचं. का बरं आपल्याला एनर्जी बदलायला शिकायचं? तर सगळा सार कोर्स आइन्स्टाईनच्याच थेअरीवर आहे. आइन्स्टाईननी काय म्हटलंय? एनर्जी इज एव्हरीथिंग. मग एनर्जी आपल्याला आइन्स्टाईननी असं सांगितलंय, तुम्हाला काहीही हवं असेल, तर मॅच द एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स. काय म्हटले आइन्स्टाईननी? इफ यू वॉन्ट एनिथिंग match the frequency, energy, vibrations, and there is no another way to get it. समजा हा गोल्डन पेन आहे, आता तर सिल्वर आहे. समजा हा गोल्डन किंवा प्लॅटिनम, गोल्डपेक्षा महागडं प्लॅटिनम. हा समजा प्लॅटिनम पेला मला हवा आहे. मग या गोल्डन आपल्या प्लॅटिनम पेल्याची फ्रिक्वेन्सी काय आहे? मला काय हवं आहे? त्याची फ्रिक्वेन्सी. त्याची एनर्जी आणि त्याचे व्हायब्रेशन्स मी तयार केले पाहिजे. कशाचे? माझ्या बॉडीच्या एनर्जीचे, माझे फ्रिक्वेन्सी, माझ्या व्हायब्रेशन्स आणि माझी एनर्जी. मी या प्लॅटिनम ग्लास एवढी केली, तर ती रियालिटी बनते. हे सोडून कुठलाही मार्ग नाही आयुष्यात काय हवं आहे ते मिळवण्याचा. मग इतकं सोपं आहे.
मग किती वर्षापूर्वी आपण हे सुरू केलं एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. आता जर तुम्ही बघितलं तर ते बोललं जातं, पण सांगत कोणीच नाहीये एनर्जी कशा बदलायची. सांगत कोणीच नाही फ्रिक्वेन्सी कशी बदलायची, व्हायब्रेशन्स कशा बदलायचे. हे सांगतच नाही, तर सराव तर कोणी करूनच घेत नाही आणि रिझल्ट पण कोणी दाखवत नाही. इथे वेगळं आहे. इथे आपल्याला सरावावर फोकस आहे. आपल्याला प्रॅक्टिकल जीवनात अवलंबन करायचं. कारण आपल्याला काय हवंय 3 वर्षात ते नाही फोकस आता, ज्यांनी आधी कोर्स केलाय. आता फोकस वेगळा आहे. आता पृथ्वीसाठी. तर त्या महत्त्वाच्या गोष्टी मी आता पहिल्यांदाच सांगून घेते. मग हे आपल्याला शिकायचं या कोर्समधनं. एनर्जी बदलायची, फ्रिक्वेन्सी बदलायची, व्हायब्रेशन्स बदलायचे. मग इतकं सोपं आहे. या कोर्समध्ये आपण हेच शिकणार आहोत, की माझी एनर्जी मी बदलणार कशी, माझे व्हायब्रेशन मी कसे बदलणार आणि माझी मी फ्रिक्वेन्सी कशी बदलणार. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. किती, किती वेळाने परत, 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 परत एखादी वेव्ह आपल्याकडे येते किंवा जाते, वाढते, कमी होते, वाढते, कमी होते असं. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि व्हायब्रेशन्स म्हणजे तेच. तुम्ही बघता, की वीटभट्टीच्या इथे तुम्ही बघता, वीटभट्टीच्या इथे तरंग तुम्हाला दिसतात, ते व्हायब्रेशन्स. मग हे जर बदलायला शिकलात, तर सगळं काही अचीव्ह होणार आहे आणि आता सायन्सनी असं सिद्ध केलंय. आता पुढच्या कोर्स अमृता मॅडम घेणार आहेत, ते सांगतीलच. आता हा पेला आपण डोळ्यांनी बघतोय. हा चांदीचा आहे. पण आइन्स्टाईननी म्हटलंय, मॅच द फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन्स. तर मी आता माझ्या मनाने माझी ऊर्जा, एनर्जी, फ्रिक्वेन्सी बदलणार आणि मला हा प्लॅटिनमच्या फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन्सला नेणार. द मोमेंट आय विल अचीव्ह दॅट एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, माझ्या हातातला पेला हा प्लॅटिनमचा होणार आहे, लक्षात घ्या. हे सायन्स सिद्ध करतंय आता. नुसत्या नजरेने आपण मटेरियल बदलू शकतो. नुसत्या नजरेने आपण क्रिएट करू शकतो. मग ज्ञानेश्वरांनी भिंत का चालवली? ज्ञानेश्वरांनी हेच केलं. रेड्याच्या मुखातून वेद का वदवले? हेच केलं. रामाने किंवा कुठल्याही बघा आपल्या सनातन कथांमध्ये काय हवं ते निर्माण करतात. जाळ तर जाळ निर्माण करतात. अग्नी तर अग्नी, राक्षस तर राक्षस. स्वतःची रूपं काही बदलतात. हे सायन्स करायला लागले आता. नुसत्या नजरेने आपण बदलू शकतो, नुसत्या नजरेने. का? तर जे दिसतंय तेच भुलभुलैया आहे ना. मग सत्य साईबाबा मी गेले, पाहिले, डोळ्यांनी पाहिले. ते तयार करायचे हवे ते, हवेतनं करायचे आणि द्यायचे भक्तांना. तिथे काही अंधश्रद्धा नव्हती. ते सायन्सच आहे ना. सायन्स आहे. हे काही म्हणजे आपण बघतो, ते समजून घेतलं पाहिजे आणि आता पूर्ण सायंटिस्ट हे करायला लागलेत. इतकं सोपं नाहीये ते करणं, पण करतात. का तर मॅटरच बदलू शकतो आपण. कुठलाही मॅटर बदलू शकतो या एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्सनी. तर हेच आपण शिकणार आहोत. आता मग तुम्हाला मी काही इच्छा धरायला सांगितल्यात. तर हृदय मेडिटेशनसाठी सोपे-सोपे 10 करून ठेवायच्यात. कारण सराव करायचा आहे तुम्हाला. कोणाचं होईल, कोणाचं नाही होईल, होतंय, नाही होत याला महत्त्व नाही, करण्याला महत्त्व आहे. आणि दुसरं आयुष्य बदलाचे 3 मोठे प्रॉब्लेम मी घ्यायला सांगितले तुम्हाला. तर त्या 3 प्रॉब्लेमला 3 वर्ष हा स्पॅन दिलाय. मग याच्यामध्ये जे जुने लोकं आहेत आणि ज्यांनी हे सगळं मिळवलेलं आहे किंवा ज्यांना ही माहिती आहे, सराव केला आहे, त्यांना मी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे पृथ्वीसाठी करायचंय आपल्याला. पृथ्वीचं परिवर्तन आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे. आपल्याला 5व्या आयामातली पृथ्वी हवी आहे. आपण असू नसू माहिती नाही. पण ही 5व्या आयामातली पृथ्वी आहेच आहे, चाललीच आहे, सुरू झालीच आहे. पण जो काही असा लॅग म्हणजे काही ओव्हरलॅपिंग पिरियड आहे, या कलियुगातून हा ओव्हरलॅप आणि हा सत्ययुग आहे आणि इथून पुढे आता सत्ययुगच फक्त राहील ना. तर त्या सत्ययुगातले सगळे आपण पृथ्वी बघायची. खूप सुंदरतेने झाली आहे. मग 5व्या यामातलं हे जे परिवर्तन आहे, युग परिवर्तन आहे, ते खूप सोपं झालंय. खूप सुखकारक झालंय, प्रोटेक्टेड झाले. का? हे पहिल्याच दिवशी सांगते महत्वाचं सार. म्हणजे तुम्ही काय बदलायचं तर बदलू शकाल तुमचे संकल्प. का? तर आता बघा सगळीकडं काय आपण युद्ध ऐकतो, हे ऐकतो, ते ऐकतो. आता बरचसं गॅस मिळत नाही. कोरोनासारखी परिस्थिती, लॉकडाऊन सारखी झालेली आहे. म्हणजे आता मटेरिअलिस्टिक संकल्पाला काहीही अर्थ राहणार नाहीये लक्षात घ्या. पण नवीन लोकं आहात तुम्ही करा. सुरुवात तर तुम्हाला त्यापासून हवी आहे. ठीक आहे करा. पण मी सत्य सांगतेय, त्याला काही अर्थ राहिलेला नाही आता. धडाधड सगळ्या सिस्टम्स कोलॅप्स होणार आहे. आपण कुठल्याही इव्हेंटला, कुठल्याही चॅलेंजला
सामोरे क्षणात जाणार आहोत आपण. मग ह्या वेळेला आपण ह्या कोर्सद्वारे हवं ते मॅनिफेस्ट करायला शिकलो पाहिजे. मग आत्ताच मॅनिफेस्ट करून ठेवू ना आपण, की आपण सेफ सिक्युअर्डच झालेलो आहोत असेल. बस आपला जो काही आहे चेंज ओव्हर, तो सेफ सिक्युअर्ड प्रोटेक्टेड जे काही आयुष्यात चॅलेंज येणार आहेत आता, ते ओव्हरकम करू, लर्निंग हो, हे टेक्निक्स तिथे वापरू. आत्ताच ब्रह्मांडात पेरून टाकू आपला असेन्शन. हा जो 10 वर्षाचा 3 वर्ष जे काही आहे, कमी कमी 3 वर्ष सुद्धा आपण पेरलंय तर खूप छान आपलं जाणार आहे. कारण जे काही आता प्रोबॅबिलिटी आहे ती आता या 26 वर्षातच जास्त प्रेडिक्ट केली. 26, 27, 28 3 वर्ष भरपूर झाले आपल्या या प्रॉब्लेमला, की आपण कुठल्याही ह्याच्यात एकदम खंबीरपणे ओव्हरकम करून पुढे जाणार आहोत. हा एक संकल्प घ्या म्हटलं स्वतःसाठी. दुसरा पृथ्वीसाठी घ्या. आणि मग तिसरा कुठलाही घ्या असं मी सांगितलंय. त्याच्यावरून तुम्हाला कुठले घ्यायचे ते बघा. तर आता सुरू करूयात आपण. हे महत्वाचं मी सांगून घेतलेलं आहे. कारण काय होतं मग मागच्या वेळेला मी बघितलं थोडंसं ध्यान ह्याच्यामुळे वेळ वगैरे सगळा गेल्यामुळे जो काही आपला हे आहे फोकस तो थोडासा बाजूला पडतो. तर मी थोडेसे बदल करणार आहे कोर्स मागच्यापेक्षा आपल्या गरजेप्रमाणे. तर माझी ओळख ज्यांना नाही त्यांना मी थोडक्यात सांगते, नमस्ते. की मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते प्राध्यापक 30 वर्ष आणि माझं पी-एच-डी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि माझं लीडरशिप अमेरिकेने मला बोलवून 9-9.5 लाख ग्रँट दिली होती. आशिया पॅसिफिक प्रांतात पूर्ण शांतता, प्रोग्रेस, म्युच्युअल अंडरस्टँडिंग घडवा म्हणून वर्ल्ड लीडरशिप्स ते देतात. जे जगामध्ये लीडरशिप करू शकतात अशांना. ती मला मिळाली होती. मी केलं होतं आणि ऑस्ट्रियाचं मला नामांकित पण आहे. शिकवायचं कसं या कला सगळ्या. तर तुम्ही माझं नाव फक्त टाका इंटरनेटवर आणि बघा. बाकी मी काही डिटेल सांगत नाही. प्रचंड खूपच मला अवॉर्ड्स आणि खूप काम झालेलं आहे. माझं रिसर्च संशोधन भारत सरकारचं एक पेटंट माझ्या रिसर्चला मिळाले. रिसर्च अवॉर्ड्स आहे, टीचिंग अवॉर्ड्स, टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड, ॲडमिनिस्ट्रेटर अवॉर्ड हे सगळं काही मिळवलं मी या कोर्समध्ये जे शिकवणार आहे तुम्हाला 3 महत्वाचे टेक्निक आणि हे शिवसर्वोदय शास्त्रातले संकल्प पेरणी. आणि एक श्वासाचा जो कन्सेप्ट आहे, की दुसऱ्यांना देण्यासाठी उजव्या श्वासावर सगळी कामं करायची. या 5 ह्याच्यावरच मी सगळं माझ्या आयुष्यात सक्सेस मिळवला आहे. सदैव दुसऱ्यांसाठीच प्रत्येक गोष्टी केल्या. त्यामुळे ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळत गेली आणि आपलं आयुष्यच असं असतं. सगळ्यात सोपं जर आपण बघितलं तर आपलं आयुष्य आपल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. तर आपल्या ऊर्जा जेवढ्या जास्त तेवढं आयुष्य आपलं चांगलं असतं. तर पहिल्यांदा आपण आपल्याला समजून घेऊयात. तर तुम्हाला माहिती असेल, की आपलं हे शरीर पंचकोशांनी बनलेलं आहे. मग पंचकोशांमध्ये काय आहे? तर पहिलं अन्नमय शरीर, जे स्थूल शरीर आपण बघतो ते आहे. आणि मग दुसरं जे काही आहे तर प्राणमय शरीर बघा, एनर्जी शरीर. हे स्थूल शरीर, मग एनर्जी शरीर. आणि आपण जर ऑरा जर बघितले किंवा लेयर्स बघितले, तर हे प्रत्येकाला माहिती असू द्यात, की आपण कसे बनलो हे एकदा कळलं, की मग आपण आधी कसं बनलो हे एकदा कळलं, तर नक्कीच आपल्याला एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स बदलता येणार. तर आत्ताच मी सांगितलं महत्वाचं वाक्य, आपलं आयुष्य आपल्या एनर्जीवर अवलंबून असतं. आपली एनर्जी जेवढी जास्त, तेवढे आपल्या आयुष्यात चांगले प्रसंग येतात. तेवढा पैसा येतो, तेवढी चांगली लोकं येतात, तेवढं काम छान होतं, रिलेशनशिप छान राहतात. आपल्याला सगळी समृद्धी मिळते. आपल्याला शांतता, पीस सगळं काही एनर्जीवर आहे. मग एनर्जी सदैव आपली जास्त ठेवली पाहिजे. हे महत्वाचं वाक्य आहे. आपली एनर्जी सदैव जास्त. एनर्जी जेवढी आहे, तशीच व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार. मग आपल्याला जर आपले सासू-सासरे, नवरा, फ्रेंड्स, आपल्या घरातल्या कामवाल्या बायका, आपले सगळे कोणी नातेसंबंध बदलायचे असतील, तर साधं सोपं गणित आहे आपली एनर्जी बदलायची. मग आता एनर्जी कशी बदलायची ते बघू. पण एक सोपं लक्षात घ्या, आपल्यावरच अवलंबून आहे. आपणच सगळी एनर्जी आपली क्रिएट करतो. दुसरं कोणी करत नाही. आपण म्हणतो, पण हे सगळं आपण एनर्जी क्रिएट करतो. मग एनर्जी चांगली ठेवली तर व्यक्ती चांगला येणार. एनर्जी चांगली ठेवली तर आयुष्यात जे हवे ते करायला मिळणार.
एक साधं असं उदाहरण देते, की आता आपलं शिवसर्वोदयशास्त्र भाग 4-5 लॉन्च केला मी आज. आता त्याला निगेटिव्ह विचार करायचा. आता 1 महिन्याने होणाऱ्या कोर्सला आपण अडचणी घ्यायच्या. मला तिकीट मिळेल की नाही? डिझेल असेल की नाही? पेट्रोल असेल की नाही? नवरा पाठवेल की नाही? पैसे देईल की नाही? हे आजारी आहे. मी आजारी आहे. किती उष्णता आहे? काय माहिती त्यावेळेला काय होणार? असं मनात आणलं, की तुम्ही एनर्जी खाली घेतली. मग तुम्हाला कसं येता येणार आहे? नाहीच येता येणार. तुम्ही तेच क्रिएट करता. इतकं सोपं आहे. आपल्याला काय हवंय? आपल्याला हवंय ना कोर्सला जायला पिरॅमिडला. संपलं. बाकी विचारच करायचा नाहीये. तिथे कोणी कापणार आहे का तुम्हाला? तुम्ही नाव दिलं ना आला नाहीत म्हणून कापणार आहे का? मग आताच आपण काय क्रिएट करतो ना, आपण शिवसर्वोदय शास्त्रातनं शिकतोय. सुरुवात ही वायुतत्वात झाली की झिरो रिझल्ट. कोट्यवधी रुपये खर्च करून पिरॅमिडला या. ₹1 फायदा होणार नाही. कारण सुरुवात तुम्ही वायुतत्वात केली. शंका म्हणजे वायुतत्व. इतकं म्हणजे हॅमरिंग देऊन सारखं शिकवतेय, तरी महत्त्वाच्या गोष्टींना तरी आपण अशी सुरुवात केली नाही पाहिजे. म्हणून आपली एनर्जी जर चांगली ठेवायची, तर एक सोपं वाक्य अजून एक लक्षात ठेवा, की मला हवं आहे, तेच घडणार आहे. जे घडणार आहे, ते मला फायद्याचंच घडणार आहे. भलं मला यायला नको मिळू देत पिरॅमिडला, पण त्याच्यापेक्षा चांगलं माझ्या आयुष्यात घडेल. पिरॅमिडला येताना काही मला त्रास होईल, पिरॅमिडला येताना काही असं बोलू नये, पण उदाहरण सांगते. माझा ॲक्सिडेंट होईल, पिरॅमिडला आल्यावर मी काही मोबाईल हरवेल, पिरॅमिडला आल्यावर माझे पैसे तोट्यात जातील, पिरॅमिडला आल्यावर माझा ठेच लागेल. हे सगळं होणार नाही आणि तुम्ही घरातच अडकाल. तुम्हाला प्रॉब्लेमच येईल. का? का तर तुमचा विचार आहे, योग्य तेच होणार आहे. मला जे फायद्याचं आहे तेच होणार आहे. संपलं. मग आपल्याला जर कोर्स करायचा असेल, तर आपण आलोय आणि कोर्स झालाच म्हटलं पाहिजे ना. आत्ता 1 महिन्याच्या आधी आपण प्रॉब्लेम का निर्माण करतो? आपल्या सवयी अशा का आहेत? नवरा पैसे देणार नाही, नवरा परमिशन देणार नाही, ह्या आजारी, तो पेट्रोल. मग मी सुद्धा विचार करते, की गॅस सिलेंडर मिळत नाही, इथे कामगार चांगलेत, माझं केटरर आहे की नाही, ते गॅस मिळेल की नाही? आत्ता विचार करायचे नाही. पुष्कळ वेळ असतो. मग ही एनर्जी आपण शिकलोय. पण आपण आता कोणी पर्सनली घ्यायचं नाहीये याच्यात. सगळ्यांसाठीच आहे. मी सुद्धा करतेच की. असं काही नाही मी करत नाही. माझ्याकडनंही होतं, तुमच्याकडनंही होतं. पण हेच तर आपल्याला कॉन्शियसली बदलायचं आहे. कॉन्शियसली बदलायचं हळू बदलणार. सदैव बदलत राहणार नाही. आपला मूड चांगला असेल तर आपण असाच विचार करतो सगळं मिळत. काही 8 दिवसांनी काहीतरी घडतं की परत आपण निगेटिव्हिटीत जातो. तुम्ही काय, मी काय. पण हे कॉन्शियसली आपल्या मनात जर आपण ठीक आहे, आपला सवय जन्मानुजन्म आपला विचार करण्यात असा गेलाय. आपण हा जन्म घेतलाय का? आपल्याला काही नणंद याच जन्मात आहे का? आपल्याला काही नवरा याच जन्मात आहे का? मागच्या जन्मी असतीलच की कितवा तरी 400-500 वेळा जन्म आहे म्हणून तर आपण सुवर्णयुगात आत्ता आहोत. नाहीतर कशाला आता या सगळ्या इतक्या सुंदर वेळी आपण असतो. मग हे जे जन्मानुजन्म आपले विचार पद्धती झाल्यात, या सगळ्या चक्रांमध्ये साठलेत. मग कॉन्शियसली बदलायचे आता, कॉन्शियसली बदलायचे. लगेच नाही बदल होणार. पण प्रयत्नपूर्वक करायचा. मग विचार गेलाय ना कट, 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 कट करायचं. मेसेज गेलाय ना डिलीट झाला पाहिजे. बोललोय ना विरुद्ध 10 वेळा विचार केला पाहिजे. नाही माझा कोर्स झाला, नाही मी गेले, माझा सुंदर फायदा झाला, मला खूप फायदा झाला. 10 वेळा हा विचार ब्रह्मांडात सोडायला पाहिजे. म्हणजे ऊर्जा बदलणार आहे. जी काही निगेटिव्ह ऊर्जा आपण सोडली, ती पॉझिटिव्ह करायचं शिकणार आहोत. तर हा कोर्स हा असाच आहे. तर आता आज आपला जो काही मी सांगितला, आपण काय हे आधी समजून घ्या. आपण काही फक्त ही दिसती मंगलदण एवढी नाही, 6 फूट आहे. ऑरा असा आपला असतो 6 फूट. आणि मग जो हा ऑरा असतो आपल्या घरांमधल्या वस्तूंबरोबर, आपल्या घरांमधल्या व्यक्तींबरोबर, मग कोणाकोणाचे ऑराच एकमेकांना क्रॉस होतात. मग ते विरुद्धच वागणार, पटणारच नाही. कुत्र्या-मांजराचीच भांडणं होणार. मग आपला ऑरा आपण बदलायचा आहे. तर आता आपण एक बघू, की आज आपण एनर्जी लेयर जी आहे, आपली पहिली फिजिकल बॉडी आहे. दुसरी एनर्जी लेयरवर आज थोडासा विचार करू. तर प्रत्येकाने ही एनर्जी बघायला शिकायचं. तर आता हे बघा, माझी बोटं बघा.
बोटाच्या साइडनी कोणाकोणाला असं एक सावली टाइप दिसतंय असं. 1 ची, 2 ची सावली नाहीये ती. तुमच्याही बोटांच्या मागे तुम्ही कोणाकोणाला दिसतंय मला सांगा? मला तर इथून दिसतंय बघा. चॅट बॉक्समध्ये टाकायचंय. बोटांच्या साइडने अशी 1 ची तुम्हाला अशी व्हायब्रेशन्स अशी काही सावली दिसतीये का बघा. नसेल तर मी हा कागद धरतीये. आता बघा कागदाची दिसतीये का बघा वरती. वीटभट्टीच्या इथे कसं आपण बघतोय तसं बघा दिसतंय का कागदाच्या इथे, इथे. या बाजूला दिसतंय का? तुम्ही हे प्रयोग करून बघायची. ही एनर्जी आहे. तिसरा एक्सपेरिमेंट मी एनर्जी बघायला शिकवते. आपली एनर्जी आहे ही 2 ते 3 सेंटीमीटर आहे आपल्या शरीराच्या बरोबर आणि तसं 6 फुटावर आहे. वेगळे-वेगळे लेयर्स आहेत. तर आता हे इथे चक्र आहे बघा. हाताच्या सेंटरला चक्र आहे. ती दाबा आणि प्रत्येक बोटांच्या टोकावर दाबा. इथे पण चक्र आहेत. छोटी-छोटी चक्र आहेत. ही दाबली आता. आता बघा असं धरा दोन्ही हात. दाबले का जोरात दाबा सेंटर्स आणि बोटं ही चक्र दाबून घ्या. म्हणजे चक्र दाबल्याने काय होतं, चक्र अशी-अशी फिरत असतात. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरली की ऊर्जा घेतात, अँटी क्लॉकवाईज फिरले की ऊर्जा देतात. ऊर्जा घेतात, ऊर्जा देतात, ऊर्जा घेतात, ऊर्जा देतात.